हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 6. शब्दखंडन. ओवी क्रमांक 21. सूर्यो रात्री मारिल, मा आपण या उदो करील. हे कुडे सरती बोल, साच्याच्या गावी. अर्थात सूर्य रात्रीला ठार करतो आणि आपण उगवतो, हे बोल सत्याच्या प्रांगणी वेडेपणाचे ठरतील. ओवी क्रमांक 9 मध्ये जी उपमा दिली आहे तिच्याशी या उपमेचा संबंध जोडू नये. तेथे म्हटले आहे की आपण शब्दाला सूर्याची उपमा देऊ शकत नाही, कारण सूर्य उगवतो आणि दिवसाला जन्म देतो, तथापि तो त्यासाठी रात्रीला नष्ट करतो. तेथे सूर्य रात्र नष्ट करतो आणि दिवसाला जन्म देतो असे म्हटले आहे. येथे म्हटले आहे की सूर्य रात्रीला ठार करून स्वतः उगवतो. हा फरक नीट लक्षात घ्यावा आणि हे निरूपण वाचावे. माऊली सांगतात की स्वतःला उदित करण्यासाठी सूर्य रात्रीला ठार करतो असे म्हणणे सत्याला धरून नाही, तर ते वेडेपणाचे आहे. कारण सूर्य कधीही उगवत नाही आणि मावळतही नाही. तो सदा सर्वदा अवकाशात तळपत असतो. पृथ्वीच्या विशिष्ट आकारामुळे आणि भ्रमणामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असते. त्याचा सूर्याशी किंचितही संबंध नाही. अशा प्रकारे माऊलींना असे सांगायचे आहे की शब्दांनी केलेले वर्णन हे सत्यापासून दूर असते, कारण शब्द हे मानवनिर्मित असतात. ते कधीही पूर्ण सत्य सांगू शकत नाहीत. कितीही वर्णन केले तरी ते सदा अपूर्णच असते. यास्तव शब्दांच्या वर्णनाची मर्यादा ओळखावी आणि मग असे शब्द परमात्म्याच्या उपासनेसाठी किती आणि कसे वापरायचे हे योग गुरूंकडून समजावून घ्यावे. ओवी क्रमांक 22. निदेले निदे रुसे, ऐसे की नीद असे, की चेईले चेऊ बैसे, ऐसे चेणे आहे. अर्थात निद्राधीन झालेला निद्रेवर रुसला आणि निद्रेपासून वेगळा झाला असे होऊ शकत नाही, किंवा खडखडीत जागा असलेल्याला जागे करणे वेडेपणाचे असते. एखादा प्रगाढ झोपलेला आहे आणि कोणी असे म्हणेल की तो निद्रेवर रुसला आणि निद्रेपासून दूर झाला, तर हे विधान विचित्र आहे, अशक्य कोटीतील आहे. उदाहरणार्थ, एखादा जेवला आणि मग जर तो त्याचे जेवण त्याच्यापासून विलग करू लागला तर ते शक्य नाही. किंवा जो खडखडीत जागा आहे त्याला जागे करत बसण्याचा उद्योग करणे म्हणजे वेडेपणाचे आहे. माऊलींना या 2 उदाहरणांवरून असे सांगायचे आहे की आत्मपरब्रह्म सतत स्वस्वरूपी कायमकरिता जागृतावस्थेतच असते. ते कधीही अजागृतावस्थात नसते, म्हणजेच येथे त्याला कधीही विश्रांती नाही. ते सतत परमचैतन्यमय आहे. तेथे चैतन्याशिवाय अन्य कोणतीही अवस्था असू शकत नाही. यास्तव अशा या सदा चैतन्यमय असलेल्या आत्मपरब्रह्माचे ज्ञान शब्द कसे करून देणार? आपण कायमस्वरूपी आत्मपरब्रह्म आहोतच. केवळ त्याची जाण येणे इतकेच व्हायला हवे आहे. आपण जन्मताच चैतन्यमय असलेले, चैतन्य हेच आपले अस्तित्व असलेले आहोत. आपण चैतन्यापासून दूर होऊ शकत नाही. एखाद्याला नकाशा कसा काढायचा याचे ज्ञान आहे, त्याला ते ज्ञान पुन्हा शिकविणे म्हणजे वेडेपणाचे आहे. अशाला त्याचे ते ज्ञान केवळ स्मृतीमधून आठवायचे आहे. ज्ञानीयाला ज्ञानापासून, चैतन्यमय असलेल्याला चैतन्यापासून कोणी दूर करू शकत नाही. ते त्याच्या विस्मृतीत गेले असल्यास येथे केवळ त्याची स्मृती जागृत करणे इतकेच शक्य आहे. यासाठी अध्यात्म, सत्संग यांना अन्य पर्याय नाही.
ओवी क्रमांक 23. म्हणून नाशापुरती अविद्या नाही निवृत्ती, नाही आत्मा आत्मस्थिती रिगे ऐसा. अर्थात म्हणून आत्मपरब्रह्म अविद्येमुळे नाश होत नाही, कारण आत्मपरब्रह्म आत्मस्थितीपासून कधीही ढळत नाही. एखाद्याला आत्मपरब्रह्माचे ज्ञान नाही याचा अर्थ इतकाच आहे की त्याला त्याचे ज्ञान करून घेणे इतकेच शिल्लक आहे, कारण तो मूलतः आत्मपरब्रह्म आहेच. अडाणीपणा याचा अर्थ ज्ञानाचा नाश झाला असा नाही, ते झाकले गेले आहे इतकेच. ज्ञानी होण्यासाठी त्याने त्यावरील अडाणीपणाचे झाकण दूर करावयाचे आहे. तसेच अविद्या ही भ्रामक कल्पनांच्या आधारावर असत्य तत्वांवरून निर्माण होते. हे दूर करण्यासाठी शब्द उपयुक्त असतात, तथापि आत्मज्ञान त्या शब्दांमुळे होत नाही. भ्रामक कल्पना दूर झाल्या, असत्य तत्वांचा निरर्थकपणा लक्षात आला, याचा अर्थ आत्मानुभूती प्राप्त झाली असा होत नाही. स्वानुभूती ही काही निराळीच आहे. अविद्या नष्ट झाल्यावर ती स्वतंत्रपणे प्राप्त व्हावी लागते. त्यासाठी साक्षात्कारच व्हावा लागतो. त्यासाठी आत्मप्रचिती यावी लागते. यासाठी अध्यात्म सत्संग यांना अन्य पर्याय नाही. ओवी क्रमांक 24. अविद्या तव स्वरूपे, वांझेचे कीर जाऊपे, मा तर्कांचे खुरपे, खांडणे कोणा. अर्थात वांझेला मूल झाले अशा प्रकारेच अविद्येचे रूप आहे. मग कोणते तर्क त्याचे खंडन करणार. वांझ याचा अर्थ मूल होऊ न शकणारी स्त्री. आता जर कोणी असे म्हणेल की अमुक वांझेचा पुत्र आहे, तर ते तर्कसंगत नाही. ते अशक्य कोटीतील आहे. ते विचित्र विधान आहे. यामुळे ते अस्वीकारार्ह आहे. माऊली म्हणतात की याचप्रमाणे अविद्या म्हणून काही अस्तित्वात आहे असे म्हणणे तर्कसंगत नाही. ते अशक्य कोटीतील आहे. ते विचित्र विधान आहे. यामुळे ते अस्वीकारार्ह आहे. तर्क शब्दाचा आधार घेऊन केला जातो. शब्द म्हणजे ज्ञान नव्हे. शब्द फक्त माध्यम आहेत. यामुळे याच शब्दांचा आधार घेऊन उलट विधाने करून तर्क खोडून काढता येतो. यास्तव शब्दांची मर्यादा लक्षात घ्यावी आणि योगगुरूच्या मार्गदर्शनाखाली आत्मानुभूती प्राप्त करावी. ओवी क्रमांक 25. इंद्रधनुष्या सीते, कवण धनवई न घाली जेते, ते दिसे तैसे होते साच जरी. अर्थात इंद्रधनुष्य जसे दिसते तसे जर ते खरोखरच असते तर धनुर्धारींनी त्यावर दोरी चढविली असती. माऊली सांगतात की आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य जर सत्य असते तर एखाद्या शूरवीर धनुर्धारी योद्ध्याने त्यावर निश्चितच प्रत्यंचा चढविली असती. तथापि ते इंद्रधनुष्य काही प्रत्यक्षात असत नाही. ती सूर्यप्रकाशाची हवेतल्या हवेत पावसाळ्याच्या पाण्यात होणारी एक लीला आहे. ती विलोभनीय असली तरी केवळ भासमान आहे. याचप्रमाणे अविद्या केवळ भासमान आहे. तिच्यावर तर्करूपी प्रत्यंचा चढवून त्यावरून शब्दतीर सोडणे वेडेपणाचे आहे. अशाने आत्मपरब्रह्म प्राप्त होणे शक्य नाही. माऊली हेच तत्व पुढील ओवींमधूनही सांगत आहेत. हरिओम.